जामखेड तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील बडेकर दलित वस्तीवरील दलितांना शासनाकडून मिळालेला दलित वस्ती विकास निधी खर्च होत नसल्यानं बडेकर या दलित कुटुंबाकडून निधीची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। जामखेड तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या बडेकर दलित वस्तीवरील बडेकर या दलित कुटुंबियांना शासन नियमाप्रमाणे बडेकर वस्तीसाठी येणारं दलित वस्ती विकास निधी अद्याप मिळाला नसून या दलित वस्तीवर ग्रामपंचायत घोडेगावकडून कसलाच खर्च करून दलित ग्रामसुविधा पुरवल्या गेल्या नसल्याचा आरोप संबंधित कुटुंबियासह ग्रामस्थ प्रभू गवळी यांच्या वतीनं करण्यात आला असून सन 2018 पासून दलित वस्तीत वर्गीकरण होऊन सुद्धा आजतागायत कसलाच खर्च बडेकर वस्तीवर होत नाही। तो का होत नाही, तसंच आमचा निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। जाणून घेऊयात या संपूर्ण घटनेचा आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा एक ग्राउंड रिपोर्ट। स्वातंत्र्य मिळून 75वी पूर्ण झाली, मात्र आजही देशातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यामध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत। प्रशासन त्याबाबत निश्चितच कमी पडत आहे। ग्रामीण भागामध्ये आजही गोरगरीब, दलित, दीनदुबळ्या लोकांना आपल्या हाल आणि अपेष्टाला सामोरं जावं लागत आहे। आपण उभे आहोत घोडेगाव येथील बडेकर दलित वस्तीच्या या नागरिकांसमोर। आपण पाठीमागे बघू शकताय, हे बडेकर कुटुंबीय आहेत। घोडेगावमध्ये त्यांचं वहिवाट रहिवास आहे। 2018 साली शासनानं दलित वस्ती म्हणून त्यांना प्रमाणित बी केलेलं आहे। वेळोवेळी 2018 पासून आजपर्यंत दलित वस्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा निधी पडला आहे, पण शासन, स्थानिक ग्रामपंचायत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही। त्यांच्या व्यथा आहेत, आज आपण जाणून घेणार आहोत। सर्व कुटुंबीय आपल्या समवेत आहेत। ह्या दलित वस्तीवरती, बडेकर वस्तीवरती आजही पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, सांडपाण्याचं उत्सर्जन होत नाही, आरोग्याचं व्यवस्थापन केलं जात नाही। वेगवेगळ्या त्यांच्या ज्या समस्या आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने आत्तापर्यंत पूर्ण केलेल्या नाही। निश्चित यासाठी ते हतबल झालेत। वेळोवेळी प्रशासनाकडे त्यांनी दाद मागितली, फिर्याद मागितली, सगळं केलेले, निवेदनं दिलेले आहेत, चर्चा केलेली, विनंत्या केल्या आहेत, पण काहीही उपयोग झालेला नाही। निश्चित या कुटुंबावरती जी वेळ आलेली आहे आणि स्वातंत्र्य इतके दिवस झालेले आहेत, त्यांच्यावर शासन निधी देते, समाज कल्याण निधी देते, परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन का दुर्लक्ष करते हा एक मोठा प्रश्न आहे। निश्चित यांच्या ज्या व्यथा आहेत त्या कुटुंबियाशी चर्चा करून आपण आज जाणून घेणार आहोत। प्रभू नवनाथ गवळी घोडेगावचा रहिवासी आहे। 2017-18-19 मध्ये या बडेकर दलित वस्ती घोषित झाली, पण त्या अगोदरसुद्धा या वस्तीवरती 3-4 वर्षापूर्वीपासून हे बडेकर कुटुंबीय त्यांच्या शेतजमिनीत राहत आहे। तेव्हापासून त्यांना निधी पडलेला आहे, पण निधी खर्च होत नाही आणि ते खर्च मागण्यासाठी मी कित्येक वेळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे बडेकर कुटुंबीय आलेलं आहे। त्यांनी सरपंचांना, ग्रामसेवकांना माझ्यासमोर निधीची विचारणा केली, पण त्यांनी ते काय पाहिजे ना असं त्यांना समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। वेळोवेळी बडेकर कुटुंबियांनी ग्रामसभेत विचारणा केली, मासिक मीटिंगमध्ये सुद्धा विचारणा केली, पण त्यांना तो न्याय मिळाला नाही किंवा बडेकर दलित वस्तीवरती 1 रुपयाही देखील खर्च झालेला नाही। त्यांनी जो खर्च मागण्यासाठी शासनाकडे विचारणा केली आणि ती विचारणा करून देखील त्यांना जर खर्च नाही पडला, त्यांनी जे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्या आंदोलनाच्या पवित्र्यात एक प्रहार जनशक्ती पक्षाचा शाखा अध्यक्ष म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर राहील आणि वेळप्रसंगी जे आंदोलन होईल त्या आंदोलनात जे काही हानी होईल त्या हानीसाठी सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। या ग्रामसेवक, या सरपंच ह्यांनी वेळेत लक्ष घालून, BDO साहेबांनी लक्ष घालून या निधीवरचा जो झालेला खर्च आहे तो खर्च करायला पाहिजे। जो पेंडिंग खर्च आहे मागच्या 5 वर्षाचा आणि चालू वर्षाचा हा देखील खर्च व्हायला पाहिजे। एवढं बोलून मी थांबतो। अंकुश अनंता बडेकर बोलतोय, दलित वस्ती बडेकर। या संदर्भात कुठलाही निधी ग्रामपंचायत घोडेगावने दिलेला नाही किंवा भेटलाच नाही अजून बी। आम्ही वारंवार त्यांच्याकडे चक्रा घालतो, आज उद्या अशी एकदम उडवडवीची उत्तरं देतात ते लोक। तरीसुद्धा त्यांच्याकडे जाऊन त्यांना मी म्हणलं होतं एक सौर ऊर्जाचा आपल्याला पोल द्या, हा नुसते देतो कुठलंच काय त्याच्याने भेटत नाही। आणि आता जर इथून पुढं जर काय त्यांच्याकडून नाही भेटलं तर आम्ही सर्व आमचा बडेकर परिवार घेऊन मी त्या ह्याच्या शासनाच्या दारात जाऊन आम्ही बसायला तयार आहे। बडेगाव इथे दलित वस्तीवर राहत आहेत, तरी शासनाने आमच्याकडे कुठलंच लक्ष केलं नाही, दुर्लक्ष करतात। बडेकर वस्ती दलित वस्तीत आम्ही राहत आहेत, तर आम्हाला कसलाच निधी मिळत नाही।
कितीतरी वेळ झाला आम्ही तर राहतो, पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही, कशाची सोय नाही. हा निधी नेमका जातो कुठं हे आम्हाला बी सांगू शकत नाही, कारण की आम्ही त्यांच्यापाशी सारखं जातो पण ते काय आम्हाला सांगू शकत नाहीत. जर आमचा न्याय आता आम्हाला भेटला नाही, आमचा निधी भेटला नाही आमच्या वस्तीसाठी, तर आमचं सगळं कुटुंब बडेकर वस्ती, दलित वस्ती आम्ही सगळं शासनाच्या दारात जाऊन आंदोलन करतो. अनंत शिरपती बडेकर तर वस्तीवर जवळजवळ 6-7 वर्षे राहतो. तर इथं काहीच आम्हाला काय ती हे नाही, सुविधा नाहीच. लाईट नाही. गोडेगाव मध्ये तर राहतोच आम्ही ह्या वस्तीवर, पण ही पंचायतीने काहीच आम्हाला दिलं नाही. हा, तपासण्या नाहीत आम्हाला, काय तिथं आमच्याकडे म्हणजे लक्षच नाही त्यांचं. लाईट नाही, पाणी नाही. हा, शासनाने आमच्याकडे द्यावं, लक्ष द्यावा, नाही तर आम्ही आंदोलन करू. अनंत बडेकर, काही आम्हाला निधी भेटलेली नाही. किती बी आम्ही जर गेलो ग्रामपंचायतीमध्ये, काही आम्हाला देणं नाही. कोणची आमची दखल घेईनात, कोणची आमची इथं गटार आहेत, कोणी आमची दखल घेईनात, पाण्याची घेईनात, कोणची योजना देईनात. आम्हाला कोणचं नाही जरी भेटलं तरी लेकरं बाळ आम्ही येऊन तिथं सरकारच्या दारात बसू. आम्ही बडेकर वस्तीवरील ह्या दलितांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण आता जाणून घेतलेल्याच आहेत. निश्चित 2018 पासून या बडेकर कुटुंबियांना शासनाच्या निधीपासून वंचित ठेवलं जात आहे. खऱ्या अर्थानं हा एक मोठा अन्याय आहे. त्यांनी जी कैफियत मांडली ती खरोखरच अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळं प्रशासन यांच्या या कैफियतीची दखल घेऊन त्वरित त्यांना न्याय मिळवून देईल, त्यांचा निधी त्यांच्यावर वर्ग करील, किंवा या वस्तीवरती सांडपाण्याची, स्ट्रीट लाईटची वा इतर सुविधा ज्या असतात ग्रामसुविधा ते देईल, अशी एक आपण अपेक्षा करण्याला हरकत नाही. निश्चित जर प्रशासन त्याच्या संदर्भात हलगर्जीपणाच करत असेल तर निश्चितच बडेकर कुटुंबियांनी, त्याचबरोबर या ठिकाणचे स्थानिक नागरिक प्रभू गवळी यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. हे आंदोलन करण्याअगोदरच प्रशासनाला जाग आली आणि यांच्या जर त्यांनी सुविधा पुरवल्या तर निश्चित बरे होईल. निश्चित प्रशासन असे करील अशीच एक आपण आशा बाळगूया. कॅमेरामन ऋषिकेश कुचेकरसह प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर. NTV न्यूज मराठी.